विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शन प्रणालीची आजपासून चाचणी होतीये। टोकन दर्शन प्रणालीचं संगणकीय काम TCS कंपनी करणार आहे। टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसाला 1200 भाविकांची दर्शन व्यवस्था असणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आजपासून विठ्ठलाचं खरं तर टोकन दर्शनाची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर येणाऱ्या भाविकांना खरं तर हे कशा पद्धतीनं टोकन दर्शन बुक करायचे माहीत नसतं, त्यामुळे आपण आता दाखवणार आहोत की पंढरपुरात येण्याच्या आदले एक दिवशी आधी खरं तर भाविकांना हे बुकिंग करायचं आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची एक वेबसाईट आहे www.vittalrukmini.org.com ह्या नावाची वेबसाईट आहे। खरं तर ती ओपन केल्यानंतर आपण दाखवतो अशा पद्धतीनं खरं तर एक होम पेज येतं आहे। त्यानंतर भाविकाला याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा नंबर टाकायचा आहे। नंबर टाकल्यानंतर एक OTP येणार आहे। OTP आल्यानंतर संपूर्ण त्यांची माहिती इथं आपल्याला भरावी लागणार आहे। त्याच्यामध्ये कुठला स्लॉट शिल्लक आहे हे देखील दिसणार आहे। कोणत्या तारखेला किती स्लॉट आहेत हे संपूर्णपणे ह्याच्यावरती दाखवलं जाणार आहे। त्यानंतर भाविकाची पूर्णपणे आपल्याला माहिती भरायची, याचा फोटो असणार आहे, आधार नंबर असणार आहे, किती लोकांची संख्या असणार, हे सगळे डिटेल्स ह्याच्यात भरल्यानंतर खरं तर हा एक फॉर्म तयार होणार आहे। आणि हा इथं घेऊन आल्यानंतर आपण बघू शकतो की टोकन दर्शनाचं प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी खरं एक मशीन ठेवलेली आहे। ह्या मशीनमध्ये याचं पूर्णपणे चेकिंग केलं जाणार आहे। त्यानंतरच भाविकाला खरं तर विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। एकंदरीत ही जी प्रणाली आहे ही जर यशस्वी झाली तर कायमस्वरूपी हे टोकन दर्शन सुरू करण्याचा देखील मंदिर समितीने निर्णय घेतलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी।